ऋषी खाऊन सांग कशी झाली. हा खातो. मसाला चांगली आहे. आवडली. हो. खा मग. चला तर मग आता याची आपण रेसिपी बघूया. चिकन तंदुरी बिर्याणी. हाय, मी रोहिणी. आज मी बनवते चिकन तंदुरी बिर्याणी. त्याच्यासाठी बघा, हे चिकन घेतलं आहे मी 1 किलो. हे चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आहे. आणि 1 किलो तांदूळ घेतलेत बासमती. ते पण असे मी पाण्यामध्ये भिजत घातलेत. तांदूळ भिजतात तोपर्यंत आपण चिकनला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर चला दाखवते. चिकनला मॅरिनेट करण्यासाठी मी इथे 4 चमचे दही घेते. त्याच्यानंतर जिरा पावडर, धना पावडर, हळद, लाल तिखट, मीठ, तंदुरी मसाला, लाल बेडगी मिरची, कलरसाठी बेडगी मिरची पावडर टाकते. आलं लसूणची पेस्ट, अर्धा लिंबूचा रस, आणि थोडंसं तेल. चमचा तेल. आता हे छान मिक्स करून घेते मी. हे मॅरिनेट असं 1 तास तरी करून ठेवायचं. त्याच्यामुळे काय होतं, चिकन एकदम ज्युसी होतं, असं रबरासारखं नाही लागत. तर मी हे 1 तासासाठी मॅरिनेट करून ठेवते फ्रीजमध्ये. इथे फूड कलर पण टाकू शकतो आपण, तर मी नाही टाकते. हे असं मॅरिनेट करून ठेवते. हे सगळं मॅरिनेट झालंय. मसाला छान लागलाय चिकनला. आता ह्याला मी 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवते. तोपर्यंत बाकीची तयारी करून घेते. आता मी इथे पहिलं भात बनवून घेते बिर्याणीसाठी. त्याच्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवते. पहिलं पाणी चांगलं बॉईल येईपर्यंत गरम करून घ्यायचं. त्याच्यामध्ये मी हे खडे मसाले टाकते. तेजपत्ता, हे कोणतं फुल आहे मला पण नाही माहिती, स्टार फुल आहे, वेलची आहे, दालचिनी, लवंग, शहाजिरं, लिंबू आणि थोडीशी पुदिन्याची पानं. पुदिन्याची पानं, थोडंसं तेल टाकूया म्हणजे भात चिकट नाही होणार. आणि मीठ. भातापुरतं मीठ टाकायचं आहे. आता मी याला कढई येईपर्यंत झाकून ठेवते. आता इथे बघूया पाण्याला उकळी आली आहे. हे बघा. आता याच्यामध्ये मी तांदूळ जे भिजवून ठेवले होते ते मी धुवून घेतले. ते बघा पाणी काढून. गॅस थोडं कमी करते, नाही तर हातावर येईल पाणी. आणि हे तांदूळ टाकायचे. गॅस मी फास्ट करते. आता हा भात त्याच्यामध्ये शिजून द्यायचा आहे. आता इथे भात पण आपला होतो. भात मी या गॅसवर ठेवते. पहिलं स्टेप झालं चिकन मॅरिनेशन करून. दुसरं झालं भात बनवून. आता इथे चिकनचा मसाला करून घ्यायचा आहे. तर मी परत दुसरा टोप ठेवते गॅसवर. आता इथे चिकनचा मसाला बनवून घेते मी. टोप चांगला गरम होऊन देते.
आता इथे टोप गरम झालाय. त्याच्यामध्ये टाकते तेल. आता मी खडे मसाले सगळे भातामध्ये टाकले, त्यामुळे परत मी चिकन मध्ये नाही टाकत आहे. इथे मी टाकते कांदा. इथे 4 मोठे कांदे घेतले. हा कांदा चांगला शिजवून घ्यायचा त्याच्यामध्ये. कांदा चांगला शिजवून घेतला. थोडं मीठ टाकते कांद्यामध्ये. कांदा चांगला लाल होईपर्यंत त्याला शिजवून घेतो. आता इथे कांदा पण नरम झालाय बघा. त्याच्यामध्ये मी टाकते टोमॅटो. ते 3 टोमॅटो घेतलेत तसे सुधे कापून. ते सुद्धा चांगले शिजवून घ्यायचे. टोमॅटो नरम व्हायला थोडं झाकून लावून ठेवते मी. मसाला होतोच आहे तोपर्यंत इथे बघा भात पण शिजलाय. शिजलाय बघा. आता मी ह्याच्यातलं पाणी काढून घेते. गॅस बंद करून अशा जाळीमध्ये पाणी काढून घेते बघा. तर या सोपामध्ये मी बिर्याणी बनवते. तर हे बघा भात पण काढून घेतला मी. असं सुट्टा सुट्टा झाला, चिकट नाही झाला. तो इथेच ठेवून देते मी. टोमॅटो पण शिजला बघा. टोमॅटो चांगला नरम झालाय. त्याच्यामध्ये मी टाकते आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट. अशी खलबत्त्यामध्येच वाटली आहे. जेवढं तिखट पाहिजे तेवढ्या मिरच्या. पेस्ट पण चांगली परतून घेऊया कच्चा वास जाईपर्यंत. त्याच्यामध्ये मसाले टाकायचे. बिर्याणी मसाला टाकते मी. लाल तिखट. ते इथे जास्त मसाले नाही वापरायचे. आणि हळद. मीठ पण इथे चेक करायचंय. चिकन टाकल्यानंतर कमी असेल तर टाकून घ्यायचे. भरपूर अशी कोथिंबीर आणि पुदिना कापून घेतलाय, तो सुद्धा टाकते याच्यात तेलात. मसाला चांगला मिक्स करूया. आता ही तिसरी स्टेप झाली आहे मसाल्याची. पहिलं चिकन मॅरिनेट करून घेतलं, राईस बनवून घेतला दुसरा. आता हा मसाला बनवून घेतला. त्याला तेल सुटेपर्यंत गॅस स्लो करून ठेवून देते. आता याला मी बारीक गॅसवर ठेवून देते.
दुसऱ्या साईडला ठेवूया. याला तेल सुटेल हळूहळू. तोपर्यंत आपण चिकन फ्राय करून घ्यायचं का. चिकन जे मॅरिनेट करून ठेवलंय तेलामध्ये ते आता फ्राय करून घेऊया. हे बघा, चिकन 1 तास झालं मॅरिनेट करून. ह्याला पण तेल सुटलंय. हे असंच बंद करून ठेवूया आपण गॅस. 5 मिनिटं राहू देत, नंतर बंद. पॅन मी हे लावून घेते असं चिकन. दोन बॅचेस मध्ये फ्राय करायला लागणार आहे. पाच मिनिटाला पण झाकून ठेवूया आपण. चिकन बघूया आपण. जास्त झाकून ठेवलं तर त्याला पाणी सुटेल, कारण दही टाकलंय त्याच्यामध्ये. हे असंच थोडं आटवूया त्याला आपण. आणि एक एक पलटी करून घेऊया पीस. दही टाकल्यामुळे त्याला पाणी सुटलंय. चिकन असं छान ज्युसी झालंय. गॅस फास्टच ठेवायचा. आता हे बघा, चिकन इकडे झालं आपलं. आता मी हे डायरेक्ट मसाल्यामध्येच टाकते. तर बघा, मसाल्याला पण छान तेल सुटलं. एक पीस तर हे मी नंतर सगळं मिक्स करून घेते. आधी राहिलेलं सगळं चिकन मी असं फ्राय करून घेते. हा राहिलेला मसाला पण मी टाकते त्याच्यामध्ये. त्याला सुद्धा 1-2 मिनिटं असं झाकून ठेवते. त्याला झाकण लावून ठेवूया. तोपर्यंत बघायला पण पाणी सुटलंय. पाणी आटून घ्यायचंय. आणि हे चांगलं परतायचं परत. दह्यामुळे त्याला ना पाणी सुटतंय. हे सुद्धा सगळं शिजवून घेते मी.
ही बॅच पण झाली आहे बघा चिकनची. काय करायचं आहे, सगळं मी उचलून घेते, गॅस बंद करते. आता याच्यामध्ये आपण सगळं चिकन आणि मसाला असं मिक्स करून घेऊया. हे तेल सुद्धा टाकते मी चिकनचं. हे सगळं मी मिक्स करते. इथेच असा बिर्याणीचा स्मेल यायला लागला. आता आपण बिर्याणी आणि हे बिर्याणीसाठी सगळं राईस आणि चिकन एकत्र लावून घेऊया टोपामध्ये. असं मिक्स झालंय. तर मी भात बनवलाय त्याच टोपामध्ये बिर्याणी बनवते. टोप थोडासा गरम करून घेते मी. टोप आता इथे गरम झालाय. त्याच्यामध्ये काय करायचं, हे सगळं चिकन त्याच्यामध्ये टाकून घेऊया. आता इथे सगळं मीठ वगैरे बघायचं बरोबर आहे का. तर इथे मीठ बरोबर आहे. तर हा राईस लावून घेऊया. भात पण असा सुट्टा सुट्टा झाला बघा, असा चिकट पण नाही झालाय. गरम आहे, लावून घेते थांबा. आता मी इथे सगळा भात पण असं लावून घेतलाय. त्याच्यामध्ये मी आता टाकते फूड कलर. तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, तरी चालेल. ऑरेंज, येल्लो आणि ग्रीन असं मी कलर टाकलाय. आता मी हे एक 15 ते 20 मिनिटं असंच बंद करून टाकते. इथे जो काटा आहे ना, 80 पर्यंत आल्यावर आपण बंद करूया. 80 वर आल्यावर आता इथे बघूया आपण, बिर्याणी झाली आहे. वरून थोडीशी टाकूया कोथिंबीर. कांदा बरिस्ता पण टाकू शकतो, टाकायचं. मी नाही टाकत आता. तुम्हाला मी काढून पण दाखवते कशी झाली आहे. कलर पण खूप छान आलाय. लेग पीस काढते. अशी दिसतीये कलरफुल अशी. लेग पीस कुठे गेला. छान अशी कलरफुल आपली बिर्याणी तयार आहे. तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. तोपर्यंत बाय.